वेलकम टू माय चॅनल। चला आज आपण बघणार आहोत डबल बटन होल स्टिचिंग कशी करायची असते ती। यासाठी मी घेतलेला आहे हा सिल्क थ्रेड। या सिल्क थ्रेडच्या ऐवजी तुम्ही जरी थ्रेड वापरू शकतात, सीजर आणि ही नीडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45। आता यामध्ये मी पहिल्यांदा ह्या 3 रेषा ओढून घेतलेल्या आहेत आणि यांना नाव दिलेले आहेत ए, बी आणि सी, जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी सोपं होईल। या 3 रेषा ड्रॉ करून घेतलेल्या आहेत। यामध्ये सिक्वेन्स आपला असा राहणार आहे, पहिल्यांदा बी मधून नीडलचं टोक टाकून वरती धागा घ्यायचा, बी मधून ए कडे जायचं, ए मधून पुन्हा बी कडे यायचं आणि बी मधून पुन्हा सी कडे जायचं, सी मधून पुन्हा रिव्हर्स बी कडे यायचं। आता मी तुम्हाला दाखवते। पहिल्यांदा सेंटरला म्हणजे बीच्या तिथे निडल टाकून खालचा दोरा वरती घेतला, पुन्हा ए कडे, एच्या तिथे निडल टाकली, तिथला खालचा दोरा वरती घेतला, पुन्हा दोऱ्याला ओढलं आणि पुन्हा इथे लॉक केलं। पुन्हा ए कडून पुन्हा सी कडे, बी कडून सी कडे, पुन्हा एकदा दोऱ्याला ओढायचं, पुन्हा इथे लॉक करायचं। या पद्धतीने पुन्हा एकदा दाखवते। बीच्या तिथे खाली टाकली आपण, बी कडून पुन्हा ए वरती, पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं, पुन्हा सीच्या तिथे टाकायची पेन, पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं। पुन्हा एकदा बी मधून ए कडे, एच्या तिथून वापस बी, हे लॉक करणं गरजेचं असतं, हे लॉक करून घ्यायचं, पुन्हा सी कडे, पुन्हा सीच्या तिथून वापस, पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं, या पद्धतीने आपण या पद्धतीने स्टिचिंग केल्याच्या याचा उपयोग म्हणजे आपल्याला फिदर किंवा फ्लावर्स याच्यासाठी आपल्याला या स्टिचचा उपयोग होतो। हे लॉक करणं गरजेचं असतं, हे लॉक करून घ्यायचं। या पद्धतीने करायचं। पहिल्यांदा करणं थोडं अवघड जाईल, पण एकदा प्रॅक्टिस झाली वापस पुन्हा इथे लॉक करायचं, पुन्हा पुढे, हळूवारपणे करून घ्यायचा। जर तुम्ही नवीन शिकणारे असाल तर पहिल्यांदा आपला साधा मशीन थ्रेडचा वापर किंवा मशीन थ्रेडने करायला सोपं जातं।
सिल्क थ्रेडने तुटण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे पहिले मशीन थ्रेडने छान प्रॅक्टिस करा. मग परफेक्ट यायला लागलं की मग सिल्क थ्रेडने करा. यामध्ये प्रॅक्टिसच जास्त महत्त्वाची असते. लॉक करून घ्यायचं. पुन्हा पुढे, पुन्हा सीकडे जायचं. इथून निडल खाली टाकून देऊन पुन्हा वापस बीकडे यायचं. पुन्हा इथे लॉक करून घ्यायचं. Thank you for watching.